एका धक्कादायक घटनेमुळे बंगळुरू हादरून गेलंय। एका उच्च शिक्षित पतीने आपल्या पत्नीचा खून केला। त्यानंतर मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरून तो फरार झाला। वाटेत त्याने फोन करून आपल्या कुटुंबाला हत्येची माहिती दिली आणि यानंतर पोलीस तपासाची चक्र फिरली। हत्येमुळे बंगळुरू शहर हादरलं। हत्येनंतर पतीकडून गुन्ह्याची कबुली। पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या राकेश खेडेकरचा चेहरा जरा निरखून पहा। हाच तो सैतान ज्यानं अत्यंत थंड डोक्यानं आपल्या पत्नी गौरी खेडेकरचा खून केला। बुधवारी 26 मार्चला रात्री जेवताना राकेश आणि गौरीमध्ये वाद झाला होता। वाद विकोपाला गेल्यानं राकेश आणि गौरीमध्ये झटापट झाली। त्यामुळे रागाच्या भरात राकेशनं मागचा पुढचा विचार न करता किचनमधील चाकूनं गौरीवर हल्ला केला। राकेशच्या चाकू हल्ल्यात गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडली। त्यानंतर राकेशनं त्याच चाकूनं गौरीचा गळा चिरला। हत्येनंतर सैतान राकेशनं पत्नी गौरीच्या मृतदेहाचे तुकडे एका सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस बाथरूममध्ये ठेवली। त्यानंतर राकेश पुण्याकडे निघाला। बंगळुरू सोडल्यानंतर राकेशनं घरमालक आणि सासरच्यांना फोन करून हत्येची माहिती दिली। मेरे लड़के का फ़ोन आया कि मैंने ऐसा किया है। वो बहुत झगड़ा कर रही थी मेरे साथ। 4 दिन पहले उसकी लड़के की माँ को भी उसने फ़ोन किया था कि ये मेरे को बहुत तकलीफ़ दे रही है करके। तो उसकी माँ ने भी उसको समझाया क्योंकि उसकी माँ जो है लड़के की वो मेरी सगी बहन है और वो लड़की जो है मेरी सगी भांजी है। दरम्यान पुण्यात येताना शिरवळजवळ राकेशनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं। सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते। इकडे बंगळुरूतील घर मालकानं गुरुवारी संध्याकाळी 5:30 पोलिसांना फोन करून गुन्ह्याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेली सुटकेस ताब्यात घेतली। राकेश आणि गौरी हे जवळचे नातेवाईक आहेत। राकेश हा गौरीच्या मामाचा मुलगा आहे। कुटुंबाच्या इच्छेविरोधात त्यानं लग्न केलं होतं। लेकिन वो दोनों छोड़ने को तय हम 4 साल रुक गए थे कि शादी करने का नहीं। लेकिन वो दोनों ठान थे कि हम लोग शादी करेंगे तो करेंगे वरना नहीं करेंगे। तो फिर हमने बोला अभी क्या है वो सुन ही नहीं रहे तो बोला चलो अभी शादी करके देंगे। 2 वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचं लग्न झालं। 2च महिन्यांपूर्वी ते बंगळुरूत राहायला गेले, पण त्यांच्यात सतत भांडणं होत होती। घटनेच्या दिवशीही तोच प्रकार घडला आणि गौरीचा घात झाला। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।